जम्मू काश्मीर मधल्या मस्जिदमध्ये आपला भारताची शान अशोक सम्राटांचा प्रतीक अशोक स्तंभ फोडण्यात आला काही मुसलमानांकडनं. का तर ते मस्जिद मध्ये चालत नाही. अरे तो भारताचा प्रतीक आहे, कोणत्या जातीचा नाही. त्या मस्जिदला 45 करोड रुपये सरकारने दिले. ते सरकारने कुठून दिलेत? या देशात किती पण जाती मातीचे लोक आहेत, त्यांचा टॅक्स जो गेलाय ना, त्या टॅक्सचा पैसा तिथे गेलाय. म्हणजे याचा अर्थ देशाचा पैसा त्या मस्जिदला तिथे लागलाय बनवायला. पण देशाचा प्रतीक अशोक स्तंभ नाही लागणार तर काय लागणार आहे? मग तोच अशोक स्तंभ पासपोर्टवर असतो आणि तोच अशोक स्तंभ पैशावर असतो आणि तोच पासपोर्ट पैसा यूज करून तुम्ही हजला जाता. ते चालतंय. तर पण भारतात तुम्हाला अशा गोष्टी करायच्या आहेत. आता काही लोकांना वाटत असेल आम्ही या मुद्द्यावर बोलणारच नाही का, तर आमचा भाईचारा आहे. अबे भाईचारा तर तुमच्या सोबत पण आहे, सर्वांसोबतच आहे आमचा भाईचारा. आम्ही कोणाचा विरोध करत नाही. पण जर महान राजा अशोक सम्राटांचा अपमान होत असेल, अशोक स्तंभाचा अपमान होत असेल, तर मग हे देशासोबत गद्दारी आहे भाऊ. मी स्पष्टपणे सांगतो, असला भाईचारा माझ्याकडून निभवला जाणार नाही, अजिबात नाही. जय भारत.